भावानं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण आलो जवळजवळ 100 किलोमीटर बाकी आहे कटक भुवनेश्वर आणि आपल्याला लागलेलं आहे थोडं जाम आणि सगळा जंगल एरिया आहे आणि सकाळपासून ब्लॉक काढला नाही मोबाईलवर चार्जिंग नव्हती आणि झोप बी येत होती त्या झोप बी झालेली चहा वगैरे केलेलं कोणाचे हायवाला घेतलं का बघा भावानं रोड कसा आहे आणि आपल्याला भुवनेश्वर जाऊ सर असाच रोड राहील जंगल तर लय मोठं आहे जंगल में मंगलच हो रहा है कल पासून जंगल में मंगल हो रहा है कल से आणि झालेत आमची हालत खराब एक नंबर हालत झाली गरमी लय गरम व्हायला लागले पाऊस तर काय पडा नाही इकडं अजून काम चालू आहे एक नंबर काम चालू आहे व्यू चेक करा एक नंबर नजर आहे चेक करो भाई चेक करो जंगल आणि त्या जंगलामध्ये भटकल्याने वाटायले आज कारण की इकडे रोड बी असाच आहे कधी 4 लाईन येते तर कधी सिंगल येते रोडचं काम चालू आहे आणि साईडला दोन्ही साईडला जंगल आहे हे बघा एक नंबर नजर आहे एक नंबर हे चेक करा हे आंब्याचं झाड आहे आणि याला एक बी आंबा नाही आहे काय सीन असेल ते कमेंट करून सांगा नक्की भावांनो झालेले इकडे पावसाचं वातावरण एक नंबर गार गार भावांनो आलेले धाब्यावर समोर धाबा आहे घेतो ना चावी फेक आपली गाडी तर लावलेली आहे आणि धाबा तिकडे आहे आपण कपडे बिपडे घेतले आंघोळ बिंघोळ करतो आणि जेवण बी करायचे आणि निघतो इथून पाहून आलेले आहे पाणी बिणी बघा एकदम स्वच्छ पाणी आणि कपडे बी धुवून टाकलेले आहेत कपडे धुवून टाकले आता आंघोळ बिंघोळ करतो आणि जेवण वगैरे करून इथून निघू आपलं जेवण आलेले आणि जेवण करून आपल्याला निघायचं आहे पार्ट फोन आला आहे लवकर यावं सांगितलं होतं आपण 4 वाजता चला फिनिश करून निघू जेवण वगैरे झाले कपडे घेतलेत आता निघायची तयारी पार्टीवाला फोन आला होता लवकर या म्हणजे पार्टीवाला गाडी खाली करून देतो आणि आज बघू जाऊन काय म्हणतं काय नाही काय आलेलं कटक भुवनेश्वरला हे बघा हा रोड पुरी रोड आहे इथून आपल्याला जायचं कम से कम 40 किलोमीटर तिथं गोडाम आहे गोडामला खाली होणार आहे मंडीत नाही होणार खाली भावानं आलेलं आहे इथं खाली करायची आपल्या गाडी मंडीत काय वाटत नाही पण ती मंडीत खाली करायची बघून येतो काय सीन काय किती वेळ लागेल काय सांगता येत नाही गाडी खाली करायला बघू किती वेळ लागतो तर भावानं गाडी खोलून दिलेली आणि चालू आहे खाली करायला बघू भाडं लगेच दिलं तर बघू आपण भरायला बी जाऊ लगेच भाडं वगैरे भेटल्यास कुठला माल भेटतं ते बी बघू करायला लावलेली आहे आणि अर्धीच्या वर गाडी खाली झालेली आहे आणि भरायचं बी लोकेशन आलेलं आहे आपल्याला इथून 50-60 किलोमीटर जायचं भरायला आणि तिथं जाऊन उद्या सकाळी लोडिंग होईल गाडी 10-11 वाजेस्तर तर बघू आपण किती वेळ लागते काय त्या हिशोब भावानं एक चीज दाखवतो हे बघा इथं आपण गाडी खाली गेलेली आहे आणि भूत बंगला असल्यासारखं हे बघा भूत बंगल्यापेक्षा डेंजर आहे हे बघा आपली गाडी इथं लावलेली आहे एक कमेंट करून सांगा हे नेमकं कसं दिसतंय गेस्ट करा भूत बंगला भूत बंगल्यात आलेले बघा भूत बंगला पाहू ना भूत बंगल्याला केलं तर बाय बाय एकदाच नंतर इथं कधीच येणार नाही कारण की भूत बंगला लय डेंजर आहे आणि आपण फायनली भावून आपण भाडे बिडे घेतलेले आणि निघलेलो भूत बंगल्यातून बाहेर आलेलो निघू आपलं ट्रान्सपोर्टचं लोकेशन आलेलं आहे
तिथं जाऊन थांबू आणि जेवण काय केलं नाही अजून, तिथं जाऊन जेवण बिवण करू. चेक करा झाडे, इथचं जंगल येईल काय पूर्ण. आणि कधी वाटलं नव्हतं की एवढं लांब येईन म्हणून. बघा फायनली आलेले समुद्रापाशी आणि आपली गाडी इथं लावलेली. नजारा समुद्र कसा आहे, आपली गाडी तिथे लावलेली आणि आम्ही आलो आता इकडे फिरायला. जायची काही इच्छा व्हाय ना आता. तिथून पुढे आलो बघा असा नजारा दिसला. आज काय इशेच खोल झालता आणि तिथं जंगल में मंगल व्हायला लागलं. आज काय इशेच नाही जंगलाचा. चला करू पार आणि जाऊ ट्रान्सपोर्टवर जाऊन भेटू डायरेक्ट. आधी समृद्ध, नंतर जंगल आणि जंगलात पाऊस. निस्ता राडा चालू आहे यांचा, काय कळा ना काय झालं सीन आज. आपल्यावर आपण बघा थम्सअप घेतलेली ती, थम्सअप घेऊन आपली गाडी इथं लावलेली आणि जेवायला चालू आहे आपलं. बघू काय काय कोणाने घेतले बघू जेवायला.